राजधानी पटना येथील रामकृष्ण नगर परिसरात 19 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2:44 वाजता एका ज्वेलरी दुकानात धक्कादायक दरोड्याची घटना घडली. श्री लक्ष्मी अलंकार ज्वेलर्स या दुकानात 5 अज्ञात आरोपींनी शस्त्राच्या धाकावर लूटमार केली. नमस्कार, मी आरती कांबळे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. मिळालेल्या माहितीनुसार 2 मोटारसायकलींवर आलेल्या 5 आरोपींपैकी 3 दुकानात घुसले तर 2 बाहेर उभे राहून रेकी करत होते. सर्व आरोपींनी हेल्मेट आणि मास्क घालून आपली ओळख लपवली होती. दुकानात शिरताच त्यांनी पिस्तूल दाखवत दुकानदार धनंजय कुमार यांना धमकावले आणि सर्व दागिने काउंटरवर काढण्यास भाग पाडले. या दरम्यान आरोपींनी दुकानदारावर पिस्तूलच्या बटनेने हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपींनी अंदाजे 3 किलो चांदी आणि सुमारे 100 ग्रॅम सोने लुटले, ज्याची किंमत सुमारे 15 ते 20 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोर पसार झाल्यानंतर दुकानात उपस्थित असलेल्या काही ग्राहकांनीही संधीचा फायदा घेत काउंटरवरील काही दागिने चोरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांनी 24 तासांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून लुटलेला माल परत मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पेजला फॉलो करा, कारण आम्ही घेऊन येतो प्रत्येक गुन्ह्याच्या मागचं खरं सत्य, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.